तुम्ही ना विहिरीवरती गेलाय आणि एकदम तुमच्या डोळ्यापुढे मोठा साप आला तेव्हा तुमचं रिएक्शन काय असेल? तर नमस्कार मंडळी, मी पृथ्वीराज. आपण आज ऊन पडायच्या अगोदर निघालेलो रानात. ते म्हणजे आज आपल्याला ऊसामधलं पाचाट जाळायचं होतं आणि विहिरी पैसे आलेलं वाळलेलं गवत पण. रानात आल्याच्या नंतर भाऊन ओढली काड्या आणि आपण घेतल्या लिंबाच्या 4-5 फांद्या काढून, जेणेकरून जाळ जर दुसरीकडे गेलास तर विजवा यावा म्हणून. पहिल्यांदा तर आपण ऊसामधलं पाचाट जाळलं, पण ती पण नीट जळत नव्हतं. वारं नको म्हणून आपण सकाळचं लवकर आलतो आणि आता वारं नाही तर जाळ पण लवकर पेट घ्यायना. आणि ते कसे माहिती का, आवर्जून पेटवले म्हणून पेटाना, नाहीतर जर चुकून काडी लागली असते तर आपलं पेटून दुसऱ्याच्या रानात पण गेलं असतं. उसामधलं पाचाट तर नाही जळलं. आलो मग आम्ही विहिरीवरती जाळायला आणि हे आल्याच्या नंतर जसं बघितलं तसं आतमध्ये मोठी गोणच पडलेली दिसली पाण्यात. आता या आतमध्ये कधी पडली हे तर काय आपल्याला माहित नाही, आपण आजच बघतोय, पण तिला वर पण येता येणार. आणि त्याच्याकडे बघून मला माझ्या मित्राची आठवण झाली. तर आपण एक दिवशी असाच पडणार आहे. आतमध्ये पडलेल्या गोणसला रेस्क्यू आपणच केलं असतं, पण भाऊ म्हटलं तुझ्यापेक्षा जाड आहे ती, चल आपल्या घरी. घरी आल्याच्या नंतर सगळं आवरून आंघोळ करून निघालो आपण परत रानात, कारण की आपल्याला सोडायचं होतं उसावरती पाणी. रानात आल्याच्या नंतर सगळ्यात पहिल्यांदा तर आपण खोरं कुठेही शोधलं, ते पण लवकर गावलं म्हणून बरं झालं, नाही तर उन्हाचं रानभर फिरत बसायला लागलं असतं आपल्याला. नंतर 10 वाजता लाईट आल्याच्या नंतर केली आपण मोटर चालू आणि जसं पाईपलाईन मधून पाणी बाहेर आलेलं बघितलं असं वाटत होतं आंघोळच करावे, कारण ऊनच एवढं बेकार मध्ये लागत होतं. सोडला आपण पाणी उसावरती. 1 तास झाल्याच्या नंतर झाला आपला ऊस भिजवून. आणि आता 4-5 दिवसापूर्वी आपण कडवाळ पेरलेलं, ती पण आपल्याला भिजवायचं होतं. ऊस भिजवून झाल्याच्या नंतर दिला आपण पाणी त्याच्यावरती सोडून. लय काय उशीर लागणार नव्हता बरं का, पाणी डायरेक्ट उतारानं स्पीडनं जात होतं खाली. सगळं तर झालं बरं का भिजवून, पण शेवटच्या साऱ्याला लाईट गेली. जाऊन द्या म्हटलं, आता परत येऊ आपण माघारी. चला तर भेटू आपण पुढच्या नवीन एका ब्लॉग मध्ये. तोपर्यंत लाईक, शेअर, कमेंट, फॉलो करून घ्या.